प्रस्तावित देशी दारू दुकान मुर्दाबाद 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 प्रस्तावित देशी दारू दुकान मुर्दाबाद 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 आम्हाला शिक्षण हवे दारू नको दारू नको दारू नको आम्हाला शाळा द्या दारू नको दारू नको दारू नको प्रस्तावित दारू दुकान रद्द झालेच पाहिजे झालेच पाहिजे झालेच पाहिजे प्रस्तावित दारू दुकान रद्द झालेच पाहिजे झालेच पाहिजे झालेच पाहिजे प्रस्तावित दारू दुकान मुर्दाबाद 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 प्रस्तावित दारू दुकान मुर्दाबाद 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 दुकान रद्द झालंच पाहिजे झालंच पाहिजे झालंच पाहिजे शाळा द्या दारू नको दारू नको दारू नको प्रस्तावित दारू दुकान रद्द झालंच पाहिजे झालंच पाहिजे झालंच पाहिजे दारू दुकान मुर्दाबाद 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 आमचे संसार आम्हाला करू द्या दारू दुकान रद्द करा दारूच्या दुकानासमोरून शाळेत जाणार आहे त्या दारूच्या दुकानाच्या बाजूला मंदिर आहे दारूच्या दुकानाच्या परिसरात शाळा आहे आणि दारूच्या दुकानापासून फक्त 80 मीटर अंतरावर रेल्वे पटरी आहे असं असताना सुद्धा जर हे कार्यालय त्याला देण्याचा घाट घालत असेल आमच्या कॉलनीमध्ये दारूचं दुकान करत असेल तर यानंतरचं आंदोलन यापेक्षा मोठं होईल आणि त्यानंतरची जबाबदारी आमची असणार नाही कारण आम्हाला आमच्या लेकरबाळाचा प्रश्न आहे आमच्या येणाऱ्या हजारो पिढ्या आम्हाला शिव्या देणार आहेत की जेव्हा दारूचं दुकान येत होतं तेव्हा तुम्ही झोपले होते आता या ताई आहेत मगर या मगर ताई हे पहा हा त्यांना पुरस्कार मिळाला आहे सामाजिक सहाय्य विभागाचा हा पुरस्कार आहे व्यसन मुक्तीसाठी आणि यांच्या घराच्या पाठीमागच्या बाजूला दुकान आहे आणि जर हा पुरस्कार मान्य नसेल तर केंद्र शासनाला परत देते राज्य शासनाला तर ते दुकान जर हे दारूचं दुकान प्रस्तावित झालं राज्य शासनाला पुरस्कार बाकी द्या दुकान बंद करा कारण आमच्या भविष्याचा प्रश्न तर हे कशासाठी आलेले की रेसिडेन्शियल सिडको भागामध्ये जिथं ती वस्ती आहे अशा दुकानामध्ये एक्साईज ऑफिस कडून परमिशन देण्याचं काम इथं चालू आहे आणि त्याचं पत्र सुद्धा आमच्याकडं काही लोकांना आलेलं आहे तर आमची मागणी दुसरी काही नाहीये आमची तिथं शाळा आहेत आमची तिथं मुलं आहेत आमची तिथं लोकवस्ती आहे आम्ही खूप मेहनतीनं पैसे खर्च करून सिडकोचे प्लॉट घेतलेले आहेत तर आमचं एकच मागणं आहे की जे काही हे गोष्टी घडतंय कोण जे घडवतंय त्यांनी हे घडवलं नाही पाहिजे आम्हाला मुकुंदवाडी पोलीस स्टेशन कडून त्यांनी नकार दिलेला आहे आम्हाला खूप आनंद आहे कमिशनर ऑफिस कडून आलेला आहे आम्हाला त्यांचा खूप धन्यवाद आहे एक्साईज ऑफिस जाणीवपूर्वक ह्याच्यामध्ये पुढाकार घेत आहे तर आम्हाला कलेक्टर साहेबाला आमची सगळ्या महिलांची सगळ्याची आमची एक विनंती आहे हात जोडून नम्रपणे विनंती आहे की सर कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्ही हे देशी दारूचा परवाना सिडकोच्या जागेमध्ये देऊ नका त्याला कुठेही प्रस्तावित करा आमचं एकच मागणं आहे जर तुमचं स्वतःचं घर तिथं असतं आणि त्याच्या शेजारी देशी दारूचं परमिशन तुमच्याकडे आलं असतं तर तुम्ही ते दिलं असतं का जर तुम्हाला ते नको असेल तसं आमचंही घर आहे आम्ही गोरगरीब आहोत तर आम्हाला तिथं परमिशन नकोय एवढीच आमची मागणी 35व्या वर्षीपासून व्यसन मुक्तीसाठी आजपर्यंत काम केलेलं आहे आज 65 वर्षाची आहे मी आणि आताच जर माझे मुलं नातू झाल्यावर आमच्या भागात जर दारूचं दुकान होत असेल आणि मला व्यसन मुक्ती राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळाला आहे आणि तो जर दुकान जर व्हायचं असेल तर तो पुरस्कार आम्ही राज्य शासनाला परत देऊ तरच दुकान होणार कुठल्या परिसरमध्ये झेंडा चौक एसटी कॉलनी झेंडा चौक विनायक कॉलनी झेंडा चौक झालं तर महिला उद्या दगडफेक करतील तोडफोड करतील त्याच्यामुळे शासनाला आमची एवढीच विनंती आहे हे दारूचं दुकान झालंच नाही पाहिजे जरी झालं तरी तोडफोड आम्ही महिला पुढे होऊ तोडफोड करून नंतर म्हणू नका तुम्ही कायदा हातात घेतलेला आहे या महिलांनी कारण हे रद्द झालंच पाहिजे कारण महिला तुम्हाला माहिती आहे दारूच्या व्यसनामुळे आज काय परिस्थिती लोकांच्या घरोघरी जगणं मुश्किल झालेले आहेत आत्महत्या करतात व्यसनाच्या ठिकाणी गेले नाही बरेच महिलांना काही काही जीवाच्या हे केलेले येतं नदी पडली आहे लोक दारू पितात तिथंच घाण करतात तिथं शिवाय देतात आज ते मुलांना आमच्या मुलांनी जर बघितलं तर आमच्या मुलांच्या डोक्यावर काय परिणाम पडतील आज मुली येतात महिला सुद्धा घराच्या बाहेर
निघता येत नाही, गॅलरीत सुद्धा उभा राहता येत नाही. लोकांपेक्षा फोटोग्राफर जास्त आहेत.